प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो. प्रियानो, पुन्हा एकदा देव बाप्पाने तुमच्या परिवाराची भेट घेण्याचं ठरवलं. आज वाटत होतं मला की आज रजा भेटत मला, कारण सकाळी सकाळी मला देव बाप्पाने दाखवलं नाही. मला आज देव बाप्पाच्या मनात मला विश्रांती देण्याचे विचार आहे. जरी मला सकाळी सकाळी दाखवलं नाही, पण दुपारी मी संदेश तयार करून ठेवला. कारण उद्याची जे मीटिंग व्हायची त्याच्या आदल्या दिवशी मी संदेश तयार करतो. ऐन वेळेला मग घाई गडबडीत संदेश व्यवस्थित होत नाही. मग टायमिंगकडे लक्ष, जाण्याकडे लक्ष, त्यांनी मग मिसअंडरस्टँडिंग होते. आणि मग जसा पवित्र आत्म्याला विचारातून वचनातून बोलायचं असतं ते कधी कधी होत नाही. म्हणून उद्याचं भोजन आजच मी तयार करून ठेवतो, म्हणजे मला चांगल्या रीतीने त्याचं मनन करता येतं, त्यावर विचार करता येतो की मला काय काय बोलायचंय, कसं बोलायचंय, कोणत्या विषयाला धरून बोलायचं, सगळ्याची अरेंजमेंट करून मग मी रेडी संदेश करतो. पण आज सकाळी दाखवलं नाही, म्हणलं मी संदेश तयार करू. एकला बी संदेशाला बसलो, किती वेळ झाला घडीकडे पाहिलं नाही मी की किती वेळात संदेश झाला, पण अर्ध्या पाऊण तासाच्या वरच वेळ गेला संदेशाला तयार करण्यासाठी. आणि 4ला देव बाप्पाने दाखवलं की तुला या ठिकाणी यायचंय. आणि देवाने दाखवल्यावर मी देवाच्या शब्दाला कधी नाही म्हणत, कारण देव बाप्पाने ठरवलेलं असतं की मला माझं गौरव माझ्या विश्वासणाऱ्यांमध्ये प्रगट करायचं आहे. आणि त्या अनुषंगाने मग मी सगळी तयारी करतो. म्हणून भक्तीची सुरुवात आपण प्रार्थनेने करूया. कोण करण प्रार्थना सुरुवातीची करा. पवित्र 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 हे सेनाधीश आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या माझ्या महान पित्या परमेश्वरा, बाप्पा तुला उंचवते गौरवते बाप्पा, आदर मान महिमा देते माझ्या राजा. बाप्पा दिवसभर सांभाळलं म्हणून तुला धन्यवाद देते माझ्या परमेश्वरा. बाप्पा या संध्याकाळच्या समय बाप्पा मी प्रार्थना करत असताना बाप्पा तुझी महान अशी उपस्थिती राहू दे माझ्या परमेश्वरा. बाप्पा दिवसभरातून काही चुकून बोलले असेल तर क्षमा कर माझ्या परमेश्वर. बाप्पा तुझे सेवक जे वचन घेऊन आलेले बाप्पा, जे वचन सांगणार आहे ते बाप्पा तू आमच्यासाठी आशीर्वादित कर माझ्या परमेश्वरा. आणि येथून पुढचा वेळ समय मी तुझ्या हाती देते. ही लहान नम्र प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून ऐक पित्या, आमेन. एक गीत गाऊया आज आपण. तुम्हाला येत असलं तर माझ्या बरोबर तुम्ही पण गा, येत नसलं तर माझ्या मागं म्हणण्याचा प्रयत्न करा. गायकाचं नाव तर नाही माहिती मला, पण त्या गायकाचा आवाज आणि त्या गायकाचे जे शब्द आहेत गीतांचे ते मला खूप आवडतात. काही माझे ठराविक गायक आहे की त्यांचे गीत मी ऐकल्याशिवाय राहत नाही, आणि त्यांचे सर्व गीत मी पाठच करून ठेवतो. तर गाऊया आपण ते गीत. राहों में अगर काटे रुकना नहीं तुलते जाना, यीशु तेरे साथ है ये तू विश्वास करना, संसार के अंत तक वो तेरे साथ है. राहों में कांटे अगर हो रुकना नहीं चलते जाना, यीशु तेरे साथ है ये तू विश्वास करना, संसार के अंत तक वो तेरे साथ है. आंधी आने दो या आने दो तूफान, आंधी आने दो
याने दो तूफान, वो नैया क्या डूबेगी जिसमें है यीशु महान। राहों में कांटे अगर हो, रुकना नहीं चलते जाना, यीशु तेरे साथ है, ये तू विश्वास करना। संसार के अंत तक वो तेरे साथ है। दुख से भरी है जिंदगी, मुसीबत भरे रास्ते हैं। दुख से भरी है जिंदगी, मुसीबत भरे रास्ते हैं। दुख दूर हो जाएंगे तेरे, गर तू यीशु के साथ है। राहों में कांटे अगर हो, रुकना नहीं चलते जाना, यीशु तेरे साथ है, ये तू विश्वास करना। संसार के अंत तक वो तेरे साथ है। गर मौत का डर सताए तुझे, सलीब पर तू गौर कर। गर मौत का डर सताए तुझे, सलीब पर तू गौर कर। यीशु ने मौत जीत लिया है, उस पर तू विश्वास कर। राहों में कांटे अगर हो, रुकना नहीं चलते जाना, यीशु तेरे साथ है, ये तू विश्वास करना। संसार के अंत तक वो तेरे साथ है। राहों में कांटे अगर हो, रुकना नहीं चलते जाना, यीशु तेरे साथ है, ये तू विश्वास करना। संसार के अंत तक वो तेरे साथ है। प्रेज द लॉर्ड। प्रभूच्या नावाला धन्यवाद असो या गीतासाठी। बघा, स्टार्टिंगच्या शब्दामध्ये मला शब्द उच्चारता आले नाही। का आले नाही बरं? कारण माझं पाठांतर असलेलं गीत सुरुवातीचा स्टार्टिंगचा शब्द जो आहे गीताचा तो नीट का आला नाही? कारण पवित्र आत्मा जेव्हा येतो ना आमच्यामध्ये, त्या पवित्र आत्म्याला आम्हाला कंट्रोल करता येत नाही। तो पवित्र आत्म्याचं जे सामर्थ्य आहे ते आम्हाला कधी कधी पेलवत नाही प्रियांनो। म्हणून आम्हाला आमच्या बुद्धीमध्ये जे गीत आमचं असतं ते शब्द कधी कधी आमच्या मुखातून निघत नाही। मी दोनदा ट्राय केलं की अरे मला सुरुवातीचे जे सुरुवात आहे गीताची ते शब्द का माझ्या ध्यानात येईना। जेव्हा मनात म्हणलं देव बाप्पा मला सहाय्य कर, तेव्हा तिसऱ्यांदा मला ते गीताचे शब्द बोलता आले। प्रियांनो, पवित्र आत्मा या ठिकाणी आहे याचं हे प्रमाण आहे। तुम्ही कधी असं समजू नका की सेवक आले त्यांच्या बरोबर प्रभू नाही।
जिथं प्रभूची उपस्थिती आहे तिथं आत्म्याला मोकळीकता आहे. पण कधी कधी सेवकाला तो आत्मा पेलवत नाही, ही सेवकाची कमजोरी आहे. म्हणून 2 शब्द गीताच्या या काहींना वाटन की अरे गीत पाठ नव्हतं वाटतं म्हणून सुरुवातीचे शब्द चुकीचे ब्रदर बोलले. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचं जेव्हा शरीरात उतरतो तेव्हा तो पवित्र आत्मा कधी कधी आम्हाला पेलवत नाही किंवा त्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आम्हाला ग्रहण करता येत नाही, त्याचं ते प्रमाण आहे. तर प्रियांनो, आजच्या वचनातून देवबाप तुमच्याशी बोलणार आहे. डायरेक्ट त्या वचनाकडे आपण येऊया. काढूया विलाप गीत 3रा अध्याय 40वे वचन. आज या वचनातून देवबाप आपल्याशी बोलणार आहे. विलाप गीत 3रा अध्याय 40वे वचन. 3रा अध्याय 40वे वचन. चला आपण आपले मार्ग शोधू व तपासू आणि परमेश्वराकडे परत जाऊ. प्रियांनो, अंतिम समयाचा इशारा देणार हे वचन काही जणांसाठी आहे, सर्वांसाठी तर आहेच आहे, परंतु जे परमेश्वरापासून स्वतःला अलिप्त ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतात त्यांच्यासाठी प्रभू बोलत आहे की आपले मार्ग शोधू. मी मार्गाने व्यवस्थित चाललोय का? देवाला बरोबर मी घेतलंय का? देवाचा सन्मान माझ्याकडून होतोय का? सन्मान जर देव बाप्पाचा मी करत आहे तर देव बाप्पाकडून मला काही मिळत आहे का? आणि जे देव बाप्पाकडून मला मिळत आहे त्याचा माझ्या जीवनामध्ये उपयोग होत आहे का? या गोष्टी अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत. प्रियांनो, जीवनामध्ये आम्ही प्रभू विना समाधानी, सुखी, आनंदी राहू शकत नाही. आमच्या जीवनामध्ये प्रभू आहे तर आमच्या जीवनामध्ये सर्व काही आहे. आणि इथं या वचनात हेच म्हटलंय की मार्ग शोधू आणि तपासू. पुढे सांगितलंय तपासू, म्हणजे जी तपासणी आम्ही करायचं ठरवू ती देवाला मान्य असलेली तपासणी आमच्या जीवनात आहे का नाही त्याच्यावर पण आमची नजर असणं गरजेचं आहे. मग खालच्या भागात काय म्हटलंय? खालच्या भागात काय म्हणतो प्रभू? तपासूच्या खाली काय लिहिलंय? 40वे वचन. 40वे वचनाचं. आणि परमेश्वराकडे परत जाऊ. परमेश्वराकडे परत जाऊ. जे परमेश्वरापासून आज दुरावलेले असतील, जे बायबल वाचत नसतील, जे प्रभूच्या भयामध्ये राहण्याची त्यांना एवढी आवश्यकता वाटत नसेल, जे आज्ञा पालनाकडे दुर्लक्ष करत असतील, अशांसाठी देवबाप म्हणतो माझ्याकडे या, आनंदाने मी तुमचं स्वागत करीन. तुम्ही काय केलं इथून मागं ते आठवणार नाही, पण आजपासून तुम्हाला माझ्यासाठी काय करायचं ते मी तुम्हाला सांगेन. प्रियांनो, पवित्र आत्मा शांत राहणारा आत्मा नाही. सेवकाबरोबर जर पवित्र आत्मा आहे ना तर त्या सेवकाला देवबाप सेवेला घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. हा सेवक जर कधी कधी पवित्र आत्म्याचं ऐकत नाही, ही सेवकाची कमजोरी. म्हणून देवबापाने साऱ्या गोष्टीचा सार एका वाक्यात बायबलमध्ये ठेवलाय आणि निरनिराळ्या वचनात ठेवलाय की ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे माझ्या जवळ द्यायला वेतन आहे. जो ऐकल त्याला देवाकडून वेतन मिळेल, जो ऐकणार नाही त्याचा न्याय देवबाप निश्चित करणार, असं वचन आम्हाला शिकवित आहे. प्रियांनो, आम्हाला जर आपले मार्ग शोधायचे असतील आणि तपासायचे असतील तर आम्हाला प्रामुख्याने 3 गोष्टीकडे लक्ष देणं अतिशय महत्वाचं आहे. या 3 गोष्टी आम्हाला परमेश्वराचा मार्ग
तपासण्यासाठी उपयोगाचे आहे असं नाही, बऱ्याचशा गोष्टी आहेत, परंतु देव बाप्पाने मला प्रामुख्याने 3 गोष्टीकडे माझं लक्ष मननाच्या वेळेस केंद्रित केलं. आणि देव बाप मला जे दाखवतो मननामध्ये, विचारामध्ये, वचनामध्ये, तेच मी लिहितो. तर पहिलं वचन आपण बघूया. आपले मार्ग तपासण्यासाठी आणि शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आमोसाचं पुस्तक 5वा अध्याय 4थं वचन. पहिली गोष्ट आपल्याला ही आपल्या जीवनामध्ये करणं गरजेचं आहे. आमोस 5वा अध्याय 4थं वचन. कारण परमेश्वर इशायाच्या घराण्यात म्हणतो, मला शरण या म्हणजे वाचाल. म्हणजे वाचाल. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये ना मागील संदेशात पण पवित्र आत्मा बोलला होता. त्यावेळेस जो पवित्र आत्मा शरण येण्याविषयी बोलला, ते कसं बोललेलं आहे ते माझ्या लक्षात नाही, परंतु शरण येण्याविषयीच्या विषयावर पवित्र आत्मा मागील संदेशात बोललेला आहे. आमच्या जीवनामध्ये शरण येण्याची प्रक्रिया आम्ही सतत ठेवली पाहिजे. प्रियांनो, आम्ही शरण येत नाही असं नाही बरं का. आमच्या जीवनामध्ये शरण येण्याची प्रक्रिया आम्ही ठेवतो, पण आम्ही शरण येण्याची प्रक्रिया कोणत्या गोष्टीवर ठेवतो माहिती का? जेव्हा एखादी गोष्ट आम्ही अतिशय भयंकर केलेली असेल, जी आमच्या मनाला वाटत असेल रे ही फार भयंकर गोष्ट झाली किंवा मी केली, तेव्हा आम्ही शरण येण्याचा प्रयत्न करतो. प्रियांनो, आम्ही शरण कसं आलं पाहिजे माहिती का? आमच्याकडून सुईच्या टोका एवढं जरी पाप झालं ना, आणि आमच्या बुद्धीला जर स्मरण झालं ना की हे तुझ्याकडून पाप झालेलं आहे, तर त्या पापाकरता आम्हाला आमच्या प्रभूकडे शरण येणं गरजेचं आहे. शरण येऊन मग पश्चाताप करणं गरजेचं आहे. पण बहुसंख्य वेळेला आपण काय करतो? शरण येण्याऐवजी आपण डायरेक्ट पश्चाताप करतो आणि पापाला कबूल करतो. प्रियांनो, शरण येण्यामध्ये अतिशय मोठी धन्यता आहे. शरण येण्यामध्ये आशीर्वादाचे दरवाजे उघडल्या जाण्याचं ते प्रमाण आहे. आता मला सांगा, तुम्ही या ठिकाणी बसलात का नाही? सगळेजण बसलात ना? कशाला बसलात? देवाचं वचन ऐकायला. देवाचं वचन ऐकायला. अजून काहीतरी चांगलं काय? घ्यायला, देवाचं वचन ऐकायला, आशीर्वाद घ्यायला. बस, वचन ऐकायला ना आशीर्वाद घ्यायला. हा? या 2 गोष्टी तुमच्या ध्याना मनात आत्म्यात आहे, म्हणून तुम्ही बसलात ना. स्वयंपाकाचं काम स्टॉप केलं, या ठिकाणी बसलात. मी जर नसतो आलो तर असे बसले असते का तुम्ही? वाटलं असतं का की गुगच बसावं म्हणून? तुम्ही म्हणले असते कामाचा टाइम आहे, कामाच्या टाइमात आम्ही येऊन बसलोच नुसतं, काही विषय नाही, काही मार्ग नाही, तरी गपचूप बसलो. ते काम तुम्हाला परत करावंच लागलं असतं ना वेळ गेल्यानंतर. पण देवाच्या सानिध्यात पवित्र आत्मा आलाय म्हणून तुम्ही कामाला महत्व न देता प्रभूच्या वचनाला, आशीर्वादाला स्थान दिले का नाही? प्रियांनो, मागील संदेशात मी सांगितलंय, विश्वासणारे आहे तर सेवकाचा संदेश आहे. विश्वासणारे नाही तर सेवक कोणाला संदेश सांगन? पवित्र आत्मा कोणाला आशीर्वाद देईल? या निर्जीव भीतींना आशीर्वाद दिला तर यांना काही लाभ होईल का? नाही. म्हणून प्रियांनो, विश्वासणाऱ्याची सहभागिता, सेवकाची सहभागिता आणि त्याच्यामध्ये पवित्र आत्म्याची उपस्थिती, या 3 गोष्टी ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी देव बाप आपले आशीर्वाद पाठवतो. आणि इथं काय शब्द आलाय? मला शरण या म्हणजे वाचाल. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये आम्ही किती पण भयानामधले भयान असे जर देवाविरुद्ध पाप केलेले असले ना, शरण येण्याने देवबाप ते आमचे सगळे पाप
न आठवणाऱ्या समुद्रामध्ये ताबडतोब टाकून देतो. पण देवबाप आम्हाला हे सांगत नाही बर का. लक्षात घे, देवबाप हे नाही सांगत तुझे सगळे पाप मी न आठवणाऱ्या समुद्रामध्ये टाकून दिले. पण आम्हाला हे टाकून दिल्याचं प्रमाण कशावरून कळतं माहिती का? ज्याला पवित्र आत्मा चालवितो ना त्यालाच हे प्रमाण कळतं. आणि ते प्रमाण काय आहे? ज्याच्या हृदयामध्ये आनंदाच्या उकळे यायला सुरुवात होतात ना शरण आल्यानंतर, समजून घ्यायचं त्या विश्वासणाऱ्याने, त्या सेवकाने माझे सर्व पाप प्रभूने न आठवणाऱ्या समुद्रात टाकून दिले. आणि जर एखाद्याच्या हृदयामध्ये आनंदाच्या उकळ्या जर आल्या नाही तर देव बाप्पाला आम्हाला स्तुतीच्या द्वारे त्या आमच्या हृदयामध्ये आनंदाच्या उकळ्या आणण्याची संधी आहे. देवाचा आत्मा स्तुतीने पण आनंदाच्या उकळ्या आणतो आमच्या हृदयात. आणि देव बाप्पाला जर वाटलं हा तर स्तुतीच करणार आहे, मग बिना स्तुतीच्या पण देवबाप आमच्या हृदयामध्ये आनंदाच्या उकळ्या आणतो. आणि हेच ते प्रमाण आहे की प्रभूने मला माझ्या सर्व दोषातून, सर्व पापातून मला मुक्त केला आहे. प्रियांनो, पवित्र आत्मा जेव्हा आपल्या उपस्थितीमध्ये आपले विचार बोलतो ना तेव्हा पवित्र आत्मेचे विचार 100% नव्हे तर 101% खरे असतं. पण ऐकणाऱ्यांवर ते डिपेंड असतं मला कसं घ्यायचं. अरे मी जे ऐकत आहे ते तसंच आहे का हे विश्वासणारा ठरवतो. म्हणून प्रियांनो, संदेश ऐकताना शंका कुशंकाला कधीही आपल्या हृदयामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये कुठली जागा न देण्याचा प्रयत्न करत जा. आणि जर ही प्रक्रिया तुम्ही केली, तुमचे आशीर्वाद तुमच्यापासून कोणी काढून घेणार नाही याची देवबाप तुम्हाला खात्री दिल्याशिवाय राहत पण नाही. तर दुसऱ्या गोष्टीकडे जाऊया, नीतिसूत्रे काढूया. आता दुसरी गोष्ट आम्हाला काय करायची आहे? 8वा अध्याय 33वा वचन. 33. बोध ऐकून शहाणे व्हा, त्याचा अवहेर करू नका. प्रियांनो, जीवनामध्ये अनेक बोध असतात. आमचं जीवन बोधाविरहित नाही. शारीरिक बोध पण आमच्यासाठी उपयोगी आहेत आणि आत्मिक बोधही आमच्या जीवनासाठी उपयोगी आहे. पण हे दोन प्रकारचे बोध आमच्या जीवनामध्ये आम्ही कसे घेतो, त्या बोधांना आम्ही आमच्या जीवनामध्ये कसं उतरवितो आणि त्या बोधाप्रमाणे आमचं जीवन आम्ही कसं सुधरवितो याकडे प्रभू लक्ष देतो. प्रियांनो, आम्ही जी पण प्रक्रिया करतो ना, मग ती शारीरिक असो आत्मिक असो, त्या प्रक्रियेला देवबाप प्रामुख्याने पाहत असतो. पण देवबाप सर्वात जास्त कोणत्या प्रक्रियेकडे जास्तीत जास्त लक्ष देतो? जो कुणी आत्मिक गोष्टीकडे जास्तीत जास्त आपलं लक्ष देतो ना त्यांच्याकडे देवबाप्पाची एकदम सुंदर आणि चांगली नजर असते. पण जो आत्मिक गोष्टीपेक्षा शारीरिक गोष्टीला जास्त प्राधान्य देण्याचा प्रयत्न करतो, देवबाप त्याला वचनाकडे आणण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. बघा, काही प्रियजन आजच्या समयाला असे आहेत, ते कुठं आहेत, कसे आहेत ते मला माहिती नाही. पण पवित्र आत्मा जर बोलत आहे तर पवित्र आत्मेला ते दिसतही आहे, पवित्र आत्मेला ते कळतही आहे. काही प्रियजन असे आहेत की ते आपल्या भावी जीवनामध्ये बायबललाच हात लावित नाही. जे भावी जीवनामध्ये बायबललाच हात लावित नाही, प्रियांनो, देवाचं काय त्यांना समजत असेल किंवा देवाच्या कोणत्या गोष्टी त्यांच्या जीवनातून देवबाप त्यांना कळवित असेल. प्रियांनो, चर्चमध्ये जाणं
आणि चर्चचा रविवारचा किंवा शनिवारचा संदेश ऐकणं म्हणजे आठवडाभरचा आम्ही प्रभूचं सर्व काही चर्चमध्ये करून आलो, ही धारणा आज काही विश्वासणाऱ्यांच्या मनामध्ये जी आहे ना, ही धारणा कमीत कमी अंतिम समयामध्ये तरी जे बायबलला हात लावित नाही, बायबल वाचत नाही, त्यांनी तरी आपल्या जीवनाला दुरुस्त करणं गरजेचं आहे. म्हणून बोध केला तर एखाद्याला समजतं की मला ख्रिस्ती जीवनामध्ये काय करणं गरजेचं आहे, काय गोष्ट केल्याने मी देवाच्या संगती राहीन, देवाचे आशीर्वाद मला मिळतील आणि मी नेहमी प्रसन्न मुख शांतीने आपल्या भावी जीवनामध्ये प्रत्येक दिवस घालवेल याचा त्यांना अनुभव येतो. प्रियांनो, कधीही टेम्पररी शांतीच्या नादी लागण्याचा प्रयत्न करू नका. अनेक जणांना टेम्पररी शांती मिळवण्याचा फार आनंद वाटतो. मग ती टेम्पररी शांती ना वेगवेगळ्या प्रकारची आहे. मागील दिवसात मी काही गोष्टी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने सांगितल्या होत्या. कोणाला गप्पा मारण्यामध्ये शांती वाटतं, कोणाला जोकिंग करण्यामध्ये शांती वाटतं, कोणाला एकमेकाची निंदेचं सांगण्यामध्ये आनंद शांती मिळते असं वाटतं. निरनिराळे पवित्र आत्मा जे वाक्य बोलल तशी त्यांना शांती तेवढ्या पुरती तेवढी त्यांना मिळते. पण खरी शांती प्रभूने आम्हाला द्यायचं वचन मागच्या वेळेला सांगितलं होतं. आज ते आपण वचन वाचणार नाही, फक्त रेफरन्स मी सांगन, कारण याच्यात रेकॉर्डिंग चाललेली आहे. जेव्हा हे उद्गार येतील त्यावेळेला तुम्ही ते वचन काढून बघू शकता. पण मी माझ्या मुखाने सांगणार आहे ते वचन कोणतं आहे. योहान शुभवर्तमान 14वा अध्याय 27व्या वचनात सांगितलेलं आहे, मी तुम्हाला आपली शांती देतो, जग जसे देते तसे मी तुम्हाला देत नाही. प्रियांनो, प्रभूकडची शांती अशी शांती आहे प्रियांनो, ती क्षणभराची शांती नाहीये बरं का. ती 24 तास आमच्या बरोबर राहणारी शांती आहे. आम्ही रात्रीची निद्रा जरी घेतली तरी ती शांती आमच्या बरोबरच राहते. ती शांती आम्हाला सोडून जात नाही. ती शांती असं म्हणत नाही आता हा झोपेत आहे, हा झोपेत गेलाय, आता मी थोड्या वेळ माझी मोज मजा करायला इकडं तिकडं जाते. ती शांती आमच्या हृदयातच असते प्रियांनो. प्रभूकडचं देणं असं असतं प्रियांनो, ते कायम स्वरूपी आमच्या बरोबर असतं. आणि देवबाप्पा आम्हाला कायम स्वरूपी देण्याची का अपेक्षा करतो त्याचा पुरावा आपण वचनातून बघूया, कारण हा पुरावा महत्वाचा आहे. फिलिप्पियराचं पत्र 2रा अध्याय 11वं वचन. आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू हा प्रभू आहे असे कबूल करावे. जी जीभ येशू प्रभू आहे असं कबूल करते, मान्य करते, त्याप्रमाणे चालण्यासाठी स्वतःला प्रभू समोर आणण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करते, त्यांच्या बरोबर ही शांती देवबाप विनामूल्य ठेवतो. प्रभूने आम्हाला काय दिलं तर त्याचं परतफेड मागतो का प्रभू? प्रभूने जर आम्हाला त्याची शांती दिली तर प्रभू म्हणतो का याच्या मोबदल्यात मला काहीतरी हवंय, काहीतरी पाहिजे, मी जर तुम्हाला दिलंय तर मला पण तुमच्याकडून काहीतरी हवं आहे. प्रभू आम्हाला जे देतो ना प्रियांनो, त्याचा मोबदला आमच्याकडे प्रभू मागत नाही. पण प्रभू आम्हाला वचनाप्रमाणे आम्ही वागावं, चालावं, राहावं याची अपेक्षा प्रभू आमच्याकडे करतो. प्रियांनो, प्रभूच्या संगतीमध्ये राहण्याचा जो आनंद आहे ना, तो आनंद दुसऱ्या कशामध्ये नाही. प्रियांनो, ज्यांच्या जीवनामध्ये शांती आहे ना, तोच विश्वासणारा, तोच सेवक आपल्या भावी जीवनामध्ये आनंदाने प्रभूमध्ये दिवस घालवणारा आहे.
ज्यांच्याजवळ प्रभूची शांती नाहीये प्रियांनो, ते आपल्या भावी जीवनामध्ये कशा प्रकारे आपलं जीवन प्रभूमध्ये घालवतात ते त्या विश्वासणाऱ्यांना जास्त अवगत आहे. म्हणून तिसऱ्या विचाराकडे आपण येऊया. तिसरी गोष्ट कोणती करणं गरजेचं आहे त्यासाठी काढूया रोमकरस पत्र 16वा अध्याय 19वे वचन. 16:19. पालन सर्वांना प्रसिद्ध झाले आहे म्हणून तुमच्याविषयी मी आनंद मानतो. तरी जे चांगले आहे त्या संबंधाने तुम्ही शहाणे असावे आणि वाईटाविषयी साधे भोळे असावे अशी माझी इच्छा आहे. प्रियांनो, प्रभूने आम्हाला आपल्या राज्यात जर घेतलंय ना, तर आमच्यामध्ये जे अज्ञान आहे ना, त्या अज्ञानाला आम्ही शहाणपणामध्ये बदलावं ही देव बाप्पाची आमच्याकडे अपेक्षा आहे. पण या अपेक्षेला पूर्ण करण्यासाठी आम्हाला वाईटाचा त्याग करणं गरजेचं आहे. आम्ही जर वाईटाचा त्याग करत नाही, वाईट गोष्टी करण्यापासून स्वतःला आवरीत नाही, तर प्रियांनो, आमच्यामध्ये शहाणी होण्याची जी प्रक्रिया आहे ती तितकीशी देवबाप आमच्यामध्ये पाठवणार नाही जितकी पाठवण्याची देवबाप अपेक्षा करतो. प्रियांनो, आम्ही पण देवाच्या हर शब्दाला रिस्पॉन्स थोडक्यात देणं गरजेचं आहे. आम्ही जर देवाच्या गोष्टीला रिस्पॉन्स दिला नाही तर आम्हाला पण देव बाप्पाकडून ते प्राप्त होणार नाही, ज्याची अपेक्षा आम्ही आमच्या हृदयामध्ये सतत घेऊन चालण्याची इच्छा ठेवतो. म्हणून प्रियांनो, नेहमी आम्ही कोणाच्या तरी संपर्कात असावं हेच ते वचन आम्हाला प्रामुख्याने शिकवित आहे किंवा सांगत आहे. आम्ही वचनाप्रमाणे जर स्वतःला आपल्या जीवनामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला ना प्रियांनो, आम्ही नेहमी प्रभूमध्ये आनंद करणारे, विश्वासणारे झाल्याशिवाय राहणार नाही. प्रियांनो, जीवनामध्ये कुणीही दुःखाविना नाहीये. प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही दुःख आहे, काही ना काही समस्या आहे, काही ना काही अडचणी आहे, काही ना काही प्राप्त करण्याची आशा आहे. परंतु प्रियांनो, काही जण हे आपली ज्या गोष्टी आहेत, ज्या प्रभूकडून मिळवण्याच्या अपेक्षेने प्रभूकडे पाहतात ना, त्यांना जर त्या गोष्टी आपल्या भावी जीवनामध्ये मिळाल्या नाही ना, तर त्या गोष्टी ते आपल्या चेहऱ्याच्या हावभावावरून इतरांना प्रगट करण्याचा प्रयत्न करतात. प्रियांनो, त्यांची अपेक्षा ही नसते बरं का. कधी कधी नंतर कधी कधी काही जणांना वाटतं यांनी जर हे हावभाव आमच्या समोर प्रगट केले तर यांना आमच्याकडून हवं आहे. त्यांची अपेक्षा एकच असते, जे हावभाव आम्हाला कळतात एखाद्याच्या चेहऱ्यावरून, त्यांची सर्वात मोठी इच्छा काय असते माहिती का? ही इच्छा ज्याला हावभाव कळतात ना, ते कधी डोक्यात आणत नाही. त्यांची सर्वात मोठी इच्छा असते, माझ्यासाठी प्रार्थना करा, कारण मी निराश आहे, हे माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला दिसत आहे. प्रियांनो, जीवनामध्ये जर अशी घटना, असा प्रसंग तुमच्या समोर आला ना, त्यावेळेला या शब्दाची जरूर आठवण करा. त्या प्रियजनाचं नाव जरी तुम्हाला माहिती नसलं, कधी कधी नाव माहित नसल्यामुळं तुम्ही प्रार्थना करण्यापासून टाळ करता. अरे मला नावच माहित नाही, काय नाव घेऊन मी त्यांच्यासाठी प्रार्थना करू? प्रियांनो, त्यांचं नाव जरी तुम्हाला माहित नसलं तर तुम्ही तर एवढं म्हणू शकता प्रभूला तर नाव माहित आहे त्या व्यक्तीचं. प्रभू ज्या व्यक्तीला मी निराशतेमध्ये पाहिलं त्या व्यक्तीसाठी मी प्रार्थना करत आहे, त्यांना तो आशीर्वादाने भर. प्रियांनो, आमचं हे आद्य कर्तव्य, आणि याला तिथं देवबाप म्हणतो की तुम्ही शहाणे असावे. हे शहाणेपणाचा उदाहरण देवबापाने एका थोडक्याशा विषयामधून
आम्हाला प्रकट केलंय. आणि जेव्हा आम्ही शहाणपणाच्या गोष्टी प्रभूच्या सानिध्यातून प्राप्त करतो तेव्हा आमच्या जीवनातून वाईट गोष्टी आपोआप जायला सुरुवात होती. ज्या वाईट गोष्टी आम्हाला पूर्वी आवडत्या असतात त्या गोष्टी आम्हाला नसल्यासारखं नफरतेमध्ये त्या गोष्टी आम्ही गणायला सुरुवात करतो. प्रियांनो, जेव्हा चांगल्याची एंट्री होती ना तेव्हा वाईटाला जावंच लागतं. प्रियांनो, वाईटाचा तिथं थाराच राहत नाही. पण जेव्हा एखाद्याच्या जीवनामध्ये वाईटाची एंट्री सुरू होते ना तेव्हा चांगल्या गोष्टी पण त्यांच्यातून निघून जातात. बरं का, दोन्ही गोष्टीमध्ये येणं पण आहे आणि जाणं पण आहे. फक्त विश्वासणाऱ्यांना, सेवकांना ठरवायचं की मला कोणतं घ्यायचंय कोणतं सोडून द्यायचंय. आणि याच गोष्टीला देव बाप्पाने वचनातून प्रगट केलंय. चला आपण आपले मार्ग शोधू, तपासू आणि परमेश्वराकडे जाऊ. प्रियांनो, हे 3 आधार स्तंभ अतिशय थोडक्या शब्दात देव बाप्पाने प्रगट केले. हे 3 आधार स्तंभ जर आमच्या जीवनामध्ये आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे प्रभू समोर सादर केले तर देव बाप आमच्या बरोबर आहे. आम्ही आमचा मार्ग तपासलाय, आमच्या मार्गाला आम्ही शोधलंय, हे आम्हाला म्हणायला काही एक हरकत राहत नाही. पण प्रियांनो, जे तुम्ही ऐकत आहात हे सर्वच जण करतात असं नाही. ज्यांना देव बाप्पाने ही प्रेरणा दिलेली आहे, ज्यांच्या जीवनामध्ये देवाचं भय आहे, त्यांनाच या गोष्टी करणं शक्य आहे. म्हणून प्रियांनो, जर तुम्हाला आपले मार्ग चांगल्या प्रकारे प्रभूमध्ये व्यवस्थित ठेवायचे असतील तर त्याला 2 गोष्टीचा सपोर्ट असणं गरजेचं आहे. काही जण आपले मार्ग शोधतात पण तपासतात पण काही काळापुरते, काही मर्यादित दिवसास करतात ते त्या मार्गाला आपल्या जीवनात घेतात. पण देव बाप्पाची अशी इच्छा आहे की तुम्ही जे मार्ग शोधण्याची तयारी दाखवली, तपासण्याची तयारी दाखवली, ते मार्ग आणि ते शोध तुम्ही प्रभू येईपर्यंत करत राहावं अशी अपेक्षा देवबाप आपल्याकडून करतो. आणि या अपेक्षेला पूर्ण करण्यासाठी आम्हाला देवाच्या वचनातून देवबाप काही मार्गदर्शन करतो. तर पहिलं मार्गदर्शन बघूया. त्यासाठी काढूया स्तोत्र संहिता 40वा अध्याय, पहिलं वचन. 40 अध्याय, पहिलं वचन. मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली तेव्हा त्याने माझ्याकडे वळून माझा धावा ऐकला. आमीन. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये धीर धरणं फार महत्वाचं आहे. आम्ही जर आमच्या जीवनामध्ये धीर धरला नाही ना प्रियांनो, बहुसंख्य प्रियजनांना अधीरतेने प्रभूमध्ये चालण्याचा प्रयत्न करतात. ज्यांचा प्रयत्न अधीरतेने असतो ना प्रियांनो, ते कधीच देवाच्या मार्गामध्ये स्वतःला व्यवस्थितपणे चालण्यासाठी तयार ठेवीत नाही. आणि आम्हाला प्रभूमध्ये व्यवस्थित जर स्वतःला सादर करायचं असेल तर आम्हाला बायबल वाचन करणं हाच एक पर्याय आहे. बायबल वाचण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीच आमच्या जवळ. आम्हालाच बायबल योग्य रस्ता दाखवू शकतं, योग्य वाटेने नेऊ शकतं आणि योग्य ते आशीर्वाद आम्हाला बायबलच प्राप्त करून देऊ शकतं. पण प्रियांनो, आज काही जणांचं लक्ष बायबलकडे लागत नाही. ज्यांचं जीवन बायबल वाचण्याविना चाललंय ना, त्यांना अंतिम समयामध्ये एक लास्ट आणि शेवट ज्याला म्हणतात ती संधी देव बाप्पाने ठेवलेली आहे. बायबल पासून कधी दुरावा करू नका प्रियांनो. मी माझ्या भावी जीवनामध्ये बायबल वाचल्याशिवाय
नाश्ता आजच्या समयापर्यंत करत नाही. आज सकाळी सुद्धा मी बायबल वाचून प्रार्थना केली तेव्हा नाश्ता केला. कधी कधी मला टाइम होतो प्रियांनो, 12 पण वाजतात, कधी कधी 9:30ला पण मी नाश्ता करतो. पण बायबल वाचून प्रार्थना केली तर, जर काही कारणामुळे मला बायबल वाचन लवकर करता आलं नाही तोपर्यंत मी नाश्त्याला थांबून राहतो. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये ना निर्णय असणं महत्वाचं आहे. एखादा जरी निर्णय आमच्या जीवनामध्ये देवाला आवडणारा आम्ही निर्णय वैयक्तिकरित्या घेतला पाहिजे. निर्णय घेण्याचे अनेक प्रकार आहेत, पण एखादा निर्णय असा तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये घ्या की तो तुम्हाला शेवटपर्यंत पाळता येईल. यानो 1983 साली माझा बाप्तिस्मा झाला पहिल्या महिन्यात. आणि बाप्तिस्मा झाल्यानंतर किती दिवसांनी किंवा काही महिन्यांनी हे मला काही नीट आठवत नाही, पण 83 साल किंवा 87 साल, कारण मी मागील संदेशात 87 सालाचा उल्लेख केलेला आहे, पण तो कोणत्या अनुषंगाने केलाय हे मला आठवत नाही. 83 किंवा 87 या 2 सालापैकी एक साल आहे. या सालांपासून मी बायबल वाचून प्रार्थना केल्याशिवाय नाश्ता करण्याची प्रक्रिया केलेली नाही. ते 83 आहे का 87 माहित नाही, मी लिहून ठेवलेलं नाही. पण या 2 वर्षांमध्ये मी बायबल वाचून प्रार्थना केल्यावरच नाश्ता घेईन हा निर्णय प्रभूच्या उपस्थितीमध्ये घेतलेला आहे. तो निर्णय आजपर्यंत मी देवाच्या उपस्थितीमध्ये पाळीत आहे. प्रियांनो, आम्ही नेहमी देवाला खुश करणारे आमच्या जीवनामध्ये कमीत कमी एखादा तरी निर्णय घ्यावा. कमीत कमी एक घ्यायला काय हरकत नाही. आणि जर अनेक घेतले तर देव बाप अनेक त्या निर्णयांनी खुश होतो. पण एक तरी निर्णयाने देव आमच्याकडं प्रसन्नतेच्या नजरेने पाहिल असं करण्याची प्रक्रिया करा. मग त्याचे माध्यम वेगवेगळे आहेत. कुणी एक अध्यायाने देव बाप्पाला प्रसन्न करतं, कुणी आज्ञा पालनाने देव बाप्पाला प्रसन्न करतं, कुणी देवाच्या भयामध्ये जास्तीत जास्त राहून देवाच्या इच्छेनेच करण्याची प्रक्रिया करतात. असे अनेक माध्यम आहेत देव बाप्पाला प्रसन्न करण्याचे, खुश करण्याचे. पण कमीत कमी आमच्या जीवनात एक मार्ग निश्चित आम्ही तो जर घेतला जीवनात, तो शेवटपर्यंत पाळण्याची आम्ही तयारी दाखवली पाहिजे. दुसरी गोष्ट पाहूया. आपले मार्ग तपासण्यासाठी आणि शोधण्यासाठी गलती करायचं पत्र 6वा अध्याय 9वं वचन. चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये, कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल. आमेन. प्रियांनो, ओवीच्या नवीन भाषांतरामध्ये चांगले हा शब्द वगळलाय. जे माझं बायबल आहे त्याच्यामध्ये योग्य हा शब्द टाकलाय. नवीन जे ओवीचं भाषांतर आलंय ना प्रियांनो, त्याच्यामध्ये मूळ जे शब्द आहेत ना ओवीचे, ते वगळून त्यांच्या जागेवर काही ठिकाणी दुसरे शब्द टाकले. माझ्या याच्यात कसं लिहिलं हे वचन बघा. योग्य, चांगले, कंसामध्ये चांगला हा शब्द ठेवलाय. ते करण्याचा आपल्याला कंटाळा येऊ नये, हे वचन मी थोडक्यात लिहिलेलं आहे. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये देवाला आवडणारे निर्णय जर आम्ही घेतले आणि ते निर्णय आम्ही घेतलेल्या निर्णयाप्रमाणे आमच्या जीवनात आम्ही प्रक्रिया केली ना प्रियांनो, तर आमच्यासारखे धन्य आणि आमच्यासारखे आशीर्वादित या भूतलावर कुणी नाही. पण जर आम्ही आमच्या जीवनामध्ये देवाला न आवडणाऱ्या गोष्टी जास्त आणि देवाला
पसंत पडणाऱ्या गोष्टी कमी जर केल्या तर त्या ठिकाणी आम्हाला देव बाप कशा प्रकारे आशीर्वादित करेल हे आम्हाला सांगता येणार नाही. जीवनामध्ये नेहमी देवाची योजना आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. जो देवाची योजना समजून घेतो ना प्रियांनो, त्यालाच प्रभू आपल्या जीवनामध्ये कसा आहे त्याचं रूप, त्याचं सर्व कृत्य हे समजल्याशिवाय राहत नाही. म्हणून प्रियांनो, कंटाळा आम्ही त्या गोष्टीचा करण्याचा प्रयत्न करू नये ज्या गोष्टी देव बाप्पाला आवडतात. कंटाळा आम्ही त्या गोष्टीचा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे ज्या गोष्टी देव बाप्पाला आवडत नाही. आता प्रत्येक जण जे ऐकत आहेत शब्द त्याप्रमाणे सर्वच करतील असं नाही, कुणी करणार नाही असं पण नाही, पण जास्तीत जास्त देवाला आवडणाऱ्या गोष्टीचा आम्ही आमच्या जीवनामध्ये कंटाळा न करण्याचा प्रयत्न करावा. हेच देव बाप्पाला या वचनातून आपल्याला प्रामुख्याने कळवायचं आहे. आणि या दोन गोष्टींना जर आम्ही आमच्या जीवनामध्ये यथास्थित करण्याचा सतत प्रयत्न करावा असं जर कोणाला वाटत असेल तर त्याला प्रामुख्याने आपल्या जीवनामधून एका गोष्टीला काढून टाकणं अत्यावश्यक आहे. ते काढून टाकल्याशिवाय वरील जे दोन वचन आपण पाहिले त्या वचनांना आपल्या जीवनामध्ये एकसारखं उतरवता येणार नाही. आणि जर काढलं तर वरील दोन वचनाप्रमाणे तो आपल्या जीवनामध्ये सतत चालण्याचा प्रयत्न करेल. तर कोणतं ते वचन आहे? शेवटचं वचन आपण बघूया. नीतिसूत्रे काढू त्यासाठी 4था अध्याय 24वे वचन. 24. तू उद्दामपणाचे भाषण करण्याचे सोडून दे, कुटिलवाणीपासून फार दूर राहा. आमच्या जीवनातून आम्ही देवाला न आवडणारे शब्द, न आवडणाऱ्या गोष्टी, न आवडणारे कार्य जे पण पवित्र आत्मा बोलेल या सर्व शब्दांना देव बाप्पांनी एका वाक्यात सांगितलंय, उद्दामपणाचे भाषण किंवा उद्दामपणाची कृती. या गोष्टी आम्ही आमच्या जीवनामध्ये जर काढण्याचा रोज आणि रोज प्रयत्न केला तरच आम्हाला वरील ज्या दोन गोष्टी यापूर्वी आपण ऐकल्या त्या गोष्टी आम्हाला एकसारख्या प्रभूच्या सानिध्यामध्ये राहून पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू. यानो, देवाने आम्हाला फक्त प्रयत्न करण्याचा अधिकार दिलेला आहे. आम्ही ठामपणे कधीच काही बोलू शकत नाही बरं का. ठामपणे आम्हाला कधीच म्हणता येत नाही की मी करीलच म्हणून. म्हणून बायबल मध्ये एक वचन दिलेलं आहे, पाहूया आपण जरा. मी पण काढतो, कदाचित रेफरन्स मी चुकीचा सांगेल. 2 पेत्र काढा, तिथं तो शब्द आहे. 3रा अध्याय काढा, 2 पेत्र 3रा अध्याय. वचन रेफरन्स सांगतो मी तुम्हाला. तिसरा अध्याय ना, 3रा अध्याय. शब्द असा आहे, प्रभूची इच्छा असेल तर आम्ही अमुक अमुक असे करू. अशा प्रकारचा शब्द आहे. 3ऱ्या अध्यायामध्येच आहे, पण तुम्हाला शब्द सापडा. थांबा एक मिनिट. हा शब्द उदार राहिला, याच्यासाठी आपण वेळ नाही घालवणार. असं त्या वचनात लिहिलंय,
प्रभूची इच्छा असेल तर आपण अमुक अमुक असे करू असे तुम्ही म्हणा, ठामपणे म्हणू नका की मी हे करणारच, हे माझ्याकडून होणारच, अशा प्रकारचा तो शब्द आहे. प्रियांनो, जीवनामध्ये देवाची इच्छा असेल तर आम्ही हे करू, अमुक अमुक गोष्टी आमच्याकडून होतील असं आम्ही म्हणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे मला प्रामुख्याने त्या ठिकाणी दाखवायचं होतं. आणि उद्दामपणाच्या भाषणामध्ये प्रामुख्याने आमच्या मुखात जे वरील वाक्य मी बोललो वाचनातून, त्या वाक्याला आमच्या जीवनामध्ये आम्ही सतत ठेवणं गरजेचं आहे. तरच आमच्या जीवनातून उद्दामपणाचं भाषण करणं हे कमी कमी होण्याला सुरुवात होईल. आणि एक अशी वेळ येते प्रियांनो आमच्या जीवनामध्ये, त्यावेळेला आमच्या जीवनातून उद्दामपणाचं भाषण करण्याचं पूर्णपणे नाहीसं होतं. उद्दामपणाचं भाषण पण एका मिनिटामध्ये जात नाही प्रियांनो, ते हळूहळू जातं. जसं ते हळूहळू येतं ना, तसं ते हळूहळू जाण्याची पण प्रक्रिया करतं. म्हणून वचन आम्हाला योग्य दिशा, योग्य मार्ग आणि योग्य परिस्थितीमध्ये आम्हाला घेऊन जाण्यामध्ये सदैव सक्षम आहे. म्हणून देवबाप्पाने आम्हाला हे बायबल दिलेलं आहे. आणि मोशेने यहोशुआला सांगितलं होतं की हा नियमशास्त्राचा ग्रंथ तुझ्या मुखामध्ये सतत राहू दे, याचं रात्रंदिवस तू मनन कर, याच्यामध्ये जे लिहिलं आहे त्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न कर, तर तुझा मार्ग यशाचा होईल आणि तुझं कल्याण होईल. जर आपण बघूया ते वचन, शेवटचं वचन बघूया. यहोशुआचं पुस्तक 1 अध्याय 8 आणि 9 दोन वचन आपण बघूया. यासाठी यहोशुआ अनुवादाचं पुस्तकानंतर यहोशुआ 1 अध्याय 8-9. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे, त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल. आमेन. तुला यश प्राप्ती होईल. दोन्ही वचन वाचले? 9 वाचू का? हा, 9 पण. मी तुला आज्ञा केली आहे ना, खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नको, कचरू नको, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. आमेन. जर 8व्या वचनाला तू पाळशील तर 9व्या गोष्टीमध्ये, 9व्या वचनामध्ये देव बाप जो त्या गोष्टी पाळतो त्याला शब्द दिलाय की तू जिकडं जाशील तिकडं तुझ्या नावावर मी विजय लिहिलेला आहे. तुझ्या नावावर पराजय कधीच त्या ठिकाणी नसणार आहे. मग तू कोणत्याही दिशेने जा, कोणत्याही मार्गाने जा, विजय तुझ्या नावावर आहे. हे प्रामुख्याने 9व्या वचनात, यहोशुआ 1 अध्याय 9व्या वचनात देव बाप्पाला सांगायचं आहे. प्रियांनो, आम्ही देवासाठी काही केलं तर देव आम्हाला विजयात घेऊन जातो. हेच प्रामुख्याने या 2 वचनातून देव बाप्पाने आम्हाला कळवलं आहे. आता देव बाप्पाच्या निर्णयाप्रमाणे आम्हाला आमच्या जीवनाला सुधरवायचं किंवा नाही सुधरवायचं, हा निर्णय मात्र प्रामुख्याने देव बाप्पाने प्रत्येक मनुष्यावर ठेवलेला आहे. इथं मात्र देवबाप आपली जबरदस्ती करत नाही, पण विनंती मात्र तो वचनातून आम्हाला करतो की तू असं जर करशील तर तू जिकडं जाशील तिकडं तुला यश प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रियांनो, आम्ही पण आमच्या भावी जीवनामध्ये देवबाप आम्हाला जी पण संधी देतो, जी पण घटिका आमच्या जीवनामध्ये देवबाप आम्हाला दाखवितो, त्या घटिकेचा, संधीचा आम्ही जास्तीत जास्त फायदा उचलण्याच्या
प्रयत्न कर आमचं लक्ष दिलं पाहिजे. जर आम्ही जास्तीत जास्त फायदा उचलण्याच्या गोष्टीकडे लक्ष आम्ही दिलं ना प्रियांनो, तर आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्रभूमध्ये आनंदी जीवन आम्ही जगलो, अनुभव घेतला हे म्हणण्याशिवाय आपल्या जवळ दुसरे शब्द असणार नाही. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव. आमेन. बंद नका करू, प्रार्थना कर बाळ शेवटची. आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 हे आमचे आकाश आणि पृथ्वी तुझे निर्माण करत्या माझ्या महान प्रभू परमेश्वरा, हे माझ्या अब्राम, याकोब, इसहाक आणि मोशेच्या देवा परमेश्वरा, प्रथमतः प्रभू तुला मान, महिमा, गौरव, आदर देते माझ्या प्रभू. प्रार्थना करते प्रभू, आज दिवसभर समोर या सायंकाळच्या समयी तू तुझ्या वचनासाठी आराधनेसाठी प्रत्येकाला प्रभू ते एकत्रित केलं प्रभू. तुझ्या नावाला मी धन्यवाद देते माझ्या बाप्पा. प्रार्थना करते राजा प्रभू, पगार अंकलने सुंदरसं वचन परमेश्वरा इथे आमच्या अंतकरणात पेरले प्रभू. त्यांना तू विशेष प्रकारे दयागानं आशीर्वादित कर परमेश्वरा. आणि त्यांनी जे वचन सांगितले प्रभू परमेश्वरा ते आम्ही वाचून सोडून न देता प्रभू, तर ते आम्ही अंतकरणात घेऊ, ग्रहण करू आणि त्याप्रमाणे आम्ही वागावं, बोलावं आणि शिकवं परमेश्वरा. तुझं वचन सांगतं प्रभू, चांगल्या करण्याचा आम्ही कधीच कंटाळा करू नये, तर आम्ही न खचलो तर या काळी आमच्या पदरी पीक पडेल. हे प्रभू तुझं जे वचन सांगते प्रभू, तुझ्या वचनावर चालण्यास आम्हाला सहाय्य आणि मार्गदर्शन कर. आम्ही नेहमी प्रत्येकाचं चांगलं केलं पाहिजे, कुणाबद्दल वाईट न बोलता, तर आम्ही तुझ्या वचनामध्ये चांगलं राहिलं पाहिजे प्रभू परमेश्वरा. हे प्रभू त्याद्वारे आम्हाला चालण्यास तू सहाय्य आणि मार्गदर्शन कर प्रभू, कारण की तू बोलतोस की मार्ग, सत्य व जीवन मीच आहे परमेश्वरा. तर हे प्रभू तो सत्य मार्ग चालण्यास त्याकडे आम्हाला सहाय्य आणि मार्गदर्शन कर प्रभू परमेश्वरा. तुझ्या दासाचा सेवकासाठी प्रार्थना करते प्रभू, त्याकडे सुंदर वचन परमेश्वरा ते आमच्याकडे घेऊन आले परमेश्वरा. त्यांना तू विशेष प्रकारे आशीर्वादित कर प्रभू. आणि त्याकडनं तुझी सेवा करत असताना त्यांना कुठल्याही सैतानाचा आडखळ न येता परमेश्वरा त्यांचा मार्ग नेहमी मोकळे कर माझ्या राजा. त्यांना त्यांच्या फॅमिलीला प्रभू विशेष प्रकारे त्याकडनं तू आशीर्वादाने भरून काढ माझ्या देव बाप्पा. इथे बसले प्रत्येकाला प्रभू तू आशीर्वादित कर प्रभू. एवढी लहानशी नम्र विनंती धन्य तारणार प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावाने केली म्हणून पित्या तू ऐक. आमेन. च्या स्वर्गातील पित्या तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे तू आमच्या ऋणासून नसून सोडले आहे तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोडव, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. प्रभू यीशु रक्त की जय. प्रभू यीशु रक्त की जय. प्रभू यीशु रक्ताचा जय जयकार असतो. आमेन.